मित्रांनो, आज विषय असा झाला की आज मला अभ्यास अजून काही टाइम मिळाला नाही, कारण की उद्या आहे आपला आयटीचा पेपर. म्हणून मला आज काही व्हिडिओ बनवायला टाइम भेटला नाही. म्हणून मी आज दाखवतो तुम्हाला की माझं हॉस्टेल कसं आहे. तर चला मग. तर हे आहे आपल्या हॉस्टेलचं प्रांगण आणि इकडून आता आपण अंदर जाऊ. अंदर जाताबरोबर पहिल्या रूम मध्ये 2 बेड आहे. एक हा बेड आणि दुसरा हा बेड. वरता पण 2 बेड आहे झोपायला. आणि इकडे आता सध्या कूलर लावला खिडकीत, उन्हाळा चालू झाला म्हणून. दुसरा रूम माझा रूम. हा माझा रूम. इथे 1 2 3 4 बेड आहे. 4 बेडवर डबल सीटर आहे बेड. आणि प्रत्येक बेडवर एक दोन जण झोपते. आणि सध्या ज्याला गरमी होते तो सध्या खाली गादी टाकून झोपते. हा आपला आकाशभाई बा. हा त्याच्या बाजूला आपला नवीन भाऊ. त्याचं नावच नवीन आहे आता. तो ह्या हॉस्टेलमध्ये नवीन आहे. आता का म्हणावं काही समजत नाही. हा आपला सौरभ भाऊ, जो की बालाघाटवरून आहे. ह्या भाऊला तुम्ही ओळखतात, आपला मोहित भाऊ. ह्या विष्णू मधला आपला सार्थक भाऊ. तर आपण आता दुसऱ्या रूम मध्ये जाऊ, जी की मोहितची रूम आहे. तर ह्या आपल्या हॉस्टेलच्या तिसरा रूम. इथे 2 बेड आहे. एक बेड हा आहे जो की डबल सीटर आहे. तिथे एक जण खाली एक जण वरती झोपते. आणि एक बेड हा आहे जिथे एक जण खाली एक जण वरती झोपते. आणि याच्यातून एक रेड टी शर्ट वाला तेजस आहे आणि ब्लॅक टी शर्ट वाला शिवम आहे, जे की दोघं पण बोलू शकत नाही. आणि इकडे आपलं लॉकर, जे की आम्हाला दिलाय हॉस्टेल कडून दिलाय. आपापले ताले लावा आणि आपापल्या वस्तू ठेवायचे. ह्या आपला अक्षय भाऊ आता पाचल्या पहिले आंघोळीत चालला. 5 वाजले आता आणि तो आंघोळीत चालला आता. का सांगण्याचं भाऊ काय बोला. नंतर ह्या रूम मध्ये 2 बेड आहे, जे की डबल सीटर आहे. एक बेड हा आहे आणि एक बेड हा. 4 जण ह्या रूम मध्ये झोपते. आणि ह्या रूम पुढे ह्या रूम मध्ये इकडे स्टोर रूम आहे आमची, जिथे काय लॉक लावून आहे, कारण की स्टोर रूम मध्ये आम्हाला जायची परवानगी नाही आहे. आणि इथे ह्या रूम मध्ये इथे डॉला कूलर आहे. आमची डायनिंग रूम आहे, इथे आम्ही पंखा टाकून जेवत असतो संध्याकाळी सकाळी दोन्ही टाइम. नंतर हे आमची किचन रूम, जे की आमच्या हॉस्टेलची किचन छोटीशी किचन रूम आहे. हे आमचे काका, हा सागर भाऊ, हा विजय भाऊ आणि हा आपल्या काकू चंपावाला काकू. आणि काकू म्हणतो यांना जास्त करून. छोटस आमचं हॉस्टेलचं किचन आहे, जास्त मोठं नाही पण आहे बरं ठीक आहे. आणि हे आहे आपल्या हॉस्टेलचं ऑफिस, जे की आज बाहेरून बंद आहे संडे असल्यामुळे. आणि हे आहे आमचे बोरकर सर. तर मित्रांनो, असं आहे आपलं छोटंसं सिरसीचे हॉस्टेल. इथे वर्कशॉप पण आहे, पण ते वर्कशॉप संडे असल्यामुळे बंद आहे. अगर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. तर हे आहे आपल्या हॉस्टेलचं ऑफिस, जे की आज बाहेरून बंद आहे, पण मी तुम्हाला अंदरून दाखवतो. आणि हे सर जे आहे ते सर आहे हा हॉस्टेलचे वॉर्डन. त्यांचं नाव बोरकर सर आहे.